मी सुधीर गावटे, गव्हर्नमेंट ITI नागपूर. तर बेटा आता आपल्याला माहित आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो. या आधी आपण ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन पाहिली होती. तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय तर आपण पाहिलं होतं की ट्रान्सफॉर्मर हा एक असा स्टॅटिक डिव्हाइस आहे जो पॉवर व फ्रिक्वेन्सी कायम ठेवून व्होल्टेज आणि करंट मध्ये काय करतो, बदल करतो. तो कमी किंवा जास्त करतो व्होल्टेज आणि करंट. लक्षात. परंतु ट्रान्सफॉर्मरचा गुणधर्म काय की पॉवर जी आहे ती पॉवर काय ठेवतो, तो कायम ठेवतो. तर पॉवर कायम ठेवतो म्हणजे काय होणार, P = V × I. जर ट्रान्सफॉर्मरला काय करायचं आहे, पॉवर जी आहे ही काय ठेवायची आहे, कायम ठेवायची आहे. लक्षात. मग पॉवर जर त्याला कायम ठेवायची आहे आणि पॉवरचं सूत्र V × I जर असेल, तर जर ट्रान्सफॉर्मर जर व्होल्टेज वाढवत असेल तर करंट त्याला कमी करावं लागेल. त्यावेळेस पॉवर कायम राहील ना. आणि करंट जर तो वाढवत असेल तर व्होल्टेज त्याला कमी करावं लागेल. आता या ठिकाणी आपण एखादं उदाहरण पाहू. उदाहरणार्थ आपण 25 व्होल्ट दिलं, ठीक आहे, आणि 4 एम्पियर करंट असेल म्हणजे टोटल पॉवर किती झाली याची, 100 वॉट टोटल पॉवर झाली. लक्षात. आता जर ट्रान्सफॉर्मर वर्क करत असेल, ठीक आहे, आणि त्यामध्ये पॉवर काय पाहिजे असेल आणि आपण जर व्होल्टेज मध्ये काय केला, बदल केला, म्हणजे व्होल्टेज किती केला, 50 केलं. व्होल्टेज किती केलं, 50 केलं. आणि पॉवर आपल्याला काय पाहिजे, 100. पॉवर आपल्याला काय 100 पाहिजे. मग किती बेटा, 50 × 2 एम्पियर. काय आला म्हणजे व्होल्टेज आपण कमी केला, इकडे व्होल्टेज आपण वाढवला, तर जो जास्त करंट होता तो काय झाला, कमी झाला. आणि पॉवर काय झाली, कमी झाली. पॉवर काय राहिली तुमची, एकदम कॉन्स्टंट राहिली, 100 वॉट राहिली दोन्ही वेळेस. लक्षात. तर हे जे पॉवर कायम ठेवण्यासाठी व्होल्टेज आणि करंट जो आहे ना, याचा काहीतरी विशेष काय गुणोत्तर आहे. ठीक आहे. तर आपल्याला व्होल्टेज, टर्न आणि करंट, ठीक आहे, यांच्यातील प्रमाणबद्ध बदल म्हणजे एका रेशोतील जो बदल आहे ना, यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आलं का लक्षात. तर व्होल्टेज, टर्न्स आणि करंट यांच्यामधील प्रमाणबद्ध बदल, होणारा जो बदल आहे यालाच आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आणि हाच ट्रान्सफॉर्मेशन रेशो आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मर रेशो पाहताना आपण 3 प्रकारचे रेशो पाहूया. तर 3 प्रकारच्या रेशोमध्ये 3 प्रकारचे रेशो कुठले येतील. तर सगळ्यात पहिले आता येईल आता व्होल्टेज रेशो. कोणता रेशो, व्होल्टेज रेशो. व्होल्टेज रेशो. ठीक आहे. आता हा जो व्होल्टेज रेशो आहे कशाचा, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग याचा जो गुणोत्तर आहे याला आपण म्हणत असतो व्होल्टेज रेशो. तर व्होल्टेज रेशो म्हणजे बेटा प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी व्होल्टेज. प्रायमरी वाइंडिंगचा व्होल्टेज आणि सेकंडरी वाइंडिंगचा व्होल्टेज याचा जो रेशो आहे, याचा जे गुणोत्तर आहे याला आपण काय म्हणतो, व्होल्टेज रेशो. हा झाला आपला व्होल्टेज रेशो. आलं लक्षात. त्यानंतर दुसरा रेशो आहे टर्न्स रेशो. दुसरा रेशो राहणार याचा टर्न्स रेशो. टर्न्स रेशो. तर हा जो टर्न्स रेशो आहे म्हणजे प्रायमरीचे टर्न्स भागीला आपण काय करू, सेकंडरीचे टर्न्स. म्हणजे या दोघांचं गुणोत्तर आपण या ठिकाणी पाहू. तर टर्न्स, प्रायमरीचे टर्न्स म्हणजे PT भागीला सेकंडरीचे टर्न्स म्हणजे ST = K. हा आपला टर्न्स रेशो. आलं लक्षात. आणि त्यानंतर आपण जो गुणोत्तर पाहू यामध्ये ते आहे करंट रेशो. तो कोणता रेशो पाहायचा आपल्याला, करंट रेशो. तर हा जो करंट रेशो आहे हा तुम्हाला या ठिकाणी आधी सांगितलेलं होतं की पॉवर कायम ठेवण्यासाठी करंट आणि व्होल्टेज जो राहील याचा रेशो कसा असणार, व्यस्त असेल. म्हणून आपल्याला या ठिकाणी
या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल करंट रेशो इज इक्वल टू 3. तिसरा रेशो आहे आपला करंट रेशो. करंट रेशो. करंट रेशो लिहिताना आपण लिहितो या ठिकाणी सेकंडरी करंट भागिले प्रायमरीचा करंट इज इक्वल टू के. हा झाला आपला करंट रेशो. तर या ठिकाणी काय दिलं आता आपण याचा उलगडा करू. ठीक आहे. तर यामध्ये व्होल्टेज आणि टर्न्स, व्होल्टेज आणि टर्न्स यामध्ये व्होल्टेज व टर्न्स याचा जो रेशो असतो, याचा जो रेशो असतो तो कसा असतो, समप्रमाणात. व्होल्टेज रेशो जो आहे हा टर्न्सच्या कसा असतो, समप्रमाणात. व्होल्टेज रेशो आणि टर्न्स रेशो एकमेकाच्या कसा असणार, समप्रमाणात. लक्षात. त्यामुळे आपण या ठिकाणी लिहू शकतो कसे लिहू मग आपण, प्रायमरी व्होल्टेज भागिले सेकंडरी व्होल्टेज इज इक्वल टू समप्रमाण आहे ना, म्हणून इज इक्वल टू लिहिलं मी, इज इक्वल टू प्रायमरी टर्न्स भागिले सेकंडरी टर्न्स. याचा अर्थ काय होणार, याचा अर्थ हा होतो की प्रायमरीचे जर टर्न्स वाढले जास्त असतील तर प्रायमरीचा व्होल्टेज जास्त असेल. ठीक आहे. सेकंडरीचे टर्न्स जर जास्त असतील तर